नेहरू स्टेडियमची दयनीय अवस्था, कृत्रिम गवताची दुर्दशा। यवतमाळमधील नेहरू स्टेडियमची दुरावस्था ही एक चिंतेची बाब आहे। अनेक वर्षांपासून स्टेडियमची देखभाल आणि दुरुस्ती झालेली नाहीये। त्यामुळे स्टेडियमचा वापर अनेक खेळांसाठी होत नाही आणि त्या ठिकाणी आवश्यक सुविधांचा अभावही आहे। यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे। नेहरू स्टेडियमच्या आतील भागामध्ये कृत्रिम गवत लावण्यात आलं असून अवघ्या वर्षभरातच त्या ग्रासच्या चिंध्या झाल्या असून यावरून त्या कामाची गुणवत्ता कळते। विशेष म्हणजे यामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचंही बोललं जात आहे। यामुळे शुल्क भरून त्या ठिकाणी येणाऱ्या खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना याचा भूदंड भरावा लागत आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेंचं आयोजन सुद्धा यापूर्वी करण्यात आलेलं होतं। तेव्हा एका खेळाडूला गंभीर इजाही झाली होती। मात्र यावेळेस जखमेवर उपचार करण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती। या गंभीर प्रकाराकडे जिल्हा क्रीडा अधिकारी गांभीर्यानं लक्ष देतील का, अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होतीये। तसेच खेळाडूंसाठी ग्राउंडवर असलेल्या कृत्रिम गवताची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळेस क्रीडाप्रेमींनी दैनिक लोकनायक प्रतिनिधींशी बोलताना केली आहे। तुम्ही नेहरू स्टेडियम येथे फुटबॉलच्या प्रॅक्टिससाठी व खेळायसाठी येतात, तर या संदर्भात त्या ग्राउंड संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? सर, आता आम्ही इथे रोजच खेळत आहे, तर ग्राउंडची तुम्ही पाहू शकता की अवस्था खूपच खराब झालेली आहे। प्लेयर्स म्हणजे पाय अडकून पडतात, कधी कधी पूर्ण याचे पॅचेस वगैरे निघालेले आहे। जे याच्यातलं रबर आहे ते पूर्ण हे झालेलं आहे लूज, आणि ते गवत पण आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं आहे। तर त्याच्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे, पायाला दुखापत होत आहे। तर रबरचा लोड त्याच्यावर कमी झाल्यामुळे तर लवकरात लवकर याचं मेंटेनन्स झालं पाहिजे, नाहीतर मुलांचा पाया वगैरे पूर्ण लूज पडतील आणि त्यांच्या बरोबर प्रॉपर गेम प्ले पण नाही होणार। तर सर्वांनी याच्यावर लक्ष देऊन मॅटर सॉल्व्ह केला पाहिजे। झाल्या कोणत्या स्पर्धा सर, इथे गव्हर्नमेंटचे मॅचेस हर वेळेस होत आहेत, पण तुम्ही पाहू शकता की मागच्या वेळेस पण एका मुलाला खूप इथे इंजुरी झाली होती, तरी DSO सरनी लक्ष वगैरे काही दिलेलं नाही आहे। आणि त्यामुळे त्या मुलाला पण खूप इंजुरीज वगैरे झाली आणि समोर पण होऊ शकतात। तर हे खूप म्हणजे डिस्गस्टिंग आहे का प्रॉपर हे नाही आहे, ट्रीटमेंट नाही आहे, काहीच नाही आहे। तर लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर इंजुरीज वाढत जाईल आणि स्टुडंट्सचा खूप लॉस होणार। लोकनायक न्यूज करिता सुकांत वंजारी, यवतमाळ। लोकनायक न्यूज।